मनोज अंबिके आज आपल्या बरोबर पुस्तक आणि बरंच काही मध्ये गप्पा मारायला आलोय. सेल्फ हेल्प हा सोपा आहे का, तर हा वादाचा विषय होईल. कानमंत्र आईबाबांसाठी पुस्तक मी जे शिकवायचो किंवा लेक्चर्समध्ये घ्यायचो ते लिहिलं. ते इतकं अपिलिंग झालं पुस्तक. आज त्याच्या 52 आवृत्त्या आल्या. 52 आवृत्त्या 52 आवृत्त्या मराठी सेल्फ हेल्प पुस्तकाच्या. तुम्ही इथं खड्डा कराल तर डोंगर होणार आहे. एक्झॅक्टली. रात्र जास्त झाली तर दिवस तितकाच चांगला येणार. पुस्तकामध्ये ह्या दोन्हीचं अप्रतिम विश्लेषण आहे. कर्णपुत्र मनोरंजन करेलच, पण मनोरंजनाबरोबर एक विजडम देईल. हिस्टॉरिकल फिक्शनचं पीक आलंय का हो? पीक नाही म्हणत, मी म्हणतो की हे लिखाण व्हायला पाहिजे. कर्णपुत्रामध्ये पण असं होतं की मी अनेक प्रश्न असे ठेवलेत की तिथं वाचकांनी त्याची उत्तरं शोधायची. शस्त्र तुम्हाला स्किलनी मिळवता येतात, पण अस्त्र अर्जित करायचे असतात. अनेकांच्या मनात प्रश्न होतो, खरंच देव आहे का, इंद्र होता का, राम होता का, हनुमान होता का, वगैरे वगैरे वगैरे. आणि अनेक जणांना संकट आली की मग ते मंदिरात, हो, मला संकट आलंय, मला समस्या आहे म्हणून मी जेव्हा पाया पडतोय, तर हे परिस्थितीने तुम्हाला तसं करायला भाग पाडलंय. बरोबर आहे. रॉंग. देव बनवले ना, मंदिरं बनवली, अतिशय हुशार लोक होते. बर, तुम्ही हात जोडून शिवी द्याल का कोणाला? हा, आता राजकारणी असेल तर मुद्दा वेगळा. पण तुम्ही देवासमोर उभं राहता, हात जोडता, पूजा करता, त्यावेळेला तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणं अवघड आहे. वारकरी एकमेकाला पाया पडतात, माऊली म्हणतात, तेव्हा त्यांना असंच अभिप्रेत असतं की समोरच्या जो पांडुरंग आहे, हो, जो राम आहे, त्याला केलेलं राम राम आहे, त्याला केलेलं नमस्कार. अगदी खरं. तर त्याच्यामधलं काय झालं, मूळ अंडरस्टँडिंग बाजूला पडलं आणि कर्मकांड पुढे आले. मूळ गाभा काय, खरं ईश्वर कोणाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सीज कशा काम करतात, बर, आणि त्या ट्रॅव्हल कशा होतात, या सगळ्यावर एक कादंबरी असते. आपण जेव्हा थोडे डिप्रेस होतो, आयुष्यात पुढे काय करायचं हे जेव्हा आपल्याला कळत नाही, तेव्हा आपण एखाद्या मित्राशी बोलतो. पण काही वेळेस आपण अशा परिस्थितीत असतो की आपला प्रॉब्लेम आपल्या मित्राला आपण शेअर पण करू शकत नाही. अशा वेळेस सेल्फ हेल्प या कॅटेगरीमधली पुस्तकं आपल्या मदतीला येतात. आज पुस्तक आणि बरंच काही मध्ये असे एक आमचे मित्र आलेले आहेत ज्यांनी 1, 2, 3, 4 सेल्फ हेल्प वाली पुस्तकं नाही लिहिली आहेत, तर अंदाजे 18 ते 20 सेल्फ हेल्प या प्रकारात मोडणारी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये, आजच्या दिवसात त्यांचं कर्णपुत्र या नावाचं जे पुस्तक आहे ते बेस्ट सेलर ठरलेलं आहे. तर असे आमचे मित्र मनोज अंबिके आज आपल्या बरोबर पुस्तक आणि बरंच काही मध्ये गप्पा मारायला आले. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिला मला हे सांगा, तुमचा मूड कसा आहे आज? मराठी मूड आहे. फॅन्टॅस्टिक. मराठी मूड मध्ये बसलोय. साताऱ्याच्या साहित्य संमेलनात आहे, सगळं मराठी वातावरण आहे. नक्कीच माझा काय, सगळ्यांचाच मराठी मूड असणार आणि असायलाच पाहिजे. राईट. मला एक सांगा, तुमची थोडी बॅकग्राऊंड सांगा मला, आणि त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक लिखाणाकडे कसे वळलात हे मला थोडक्यात सांगा सर. बॅकग्राऊंड म्हणाल तर माझं बेसिकली बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, कॉलेजचं. लहानपण माझं पुण्याजवळ पिंपरीमध्ये गेलं, जी एक सांडपणे इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि मुख्य म्हणजे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे इंजिनिअरिंगची तिथं आवड निर्माण आपोआप होते. तेव्हाच माझ्या डोक्यात होतं की आपण इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे शाळेत असताना वगैरे. पण झालं असं ना, माझे बाबा कूपर कंपनीत काम करायचे. मस्त लायब्ररी, ग्रंथालयामध्ये सर्व अप्रतिम पुस्तकं होती आणि बाबा पुस्तक घरी आणायचे. पण 6वी ते 10वी मध्ये मी इतकी प्रचंड पुस्तकं वाचली, मराठी पुस्तकं. आणि हे एवढे मोठे लेखक आहे तेव्हा कळत पण नव्हतं, पण येईल ते पुस्तक वाचत जायचो. तर एकदा लायब्ररी तो म्हणाला, ग्रंथालयाला म्हणाला बाबांना की आता संपली, मग दिवाळी अंक आहेत. तर बेसिकली संस्कार जे म्हणतात ना, तुमच्या नकळत जे होतात ते तिथे झाले. बरोबर. आणि मग इंजिनिअरिंग झालं. पुढे इंजिनिअरिंग तर माझा एक वर्कशॉप किंवा कंपनी होती, मी मशीन्स बनवायचो वगैरे वगैरे. 97 पर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये होतो, मशीन्स वगैरे बनवायचो. त्यानंतर ट्रेनिंगमध्ये वळालो, अपघाती ट्रेनिंगकडे आलो. जवळ गेले अनेक वर्ष, 97 पासून ते गेले 18-19 पर्यंत मी फुल फ्लेज ट्रेनर म्हणून काम करत होतो. कॉर्पोरेट ट्रेनर, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरलो. आणि त्यातून असं झालं की एक कानमंत्र आईबाबांसाठी म्हणून मी कार्यक्रम घ्यायला लागलो, पालकांसाठी. आणि ट्रेनिंग घेताना पालकांचे प्रश्न यायचे की मुलं ऐकत नाहीत, हट्ट करतात, टीव्ही बघतात, मोबाईल वगैरे वगैरे वगैरे. मला सोल्युशन काय, मग तिथं उत्तर द्यायची वगैरे, असं व्हायचं. मग सगळ्यांच्या आग्रहावर पुस्तक लिहा, आणि मी पुस्तक लिहिलं. बरं. आणि मग तिथून खरं यात्रा सुरू झाली, पुस्तकाची यात्रा सुरू झाली.
आता आपण मायमेर पब्लिशिंग हाऊस हे स्वतःच आपलं पब्लिशिंग हाऊस आहे, हम्म. ज्याच्यामध्ये आपण मराठी पुस्तक करतो, मराठी सेल्फ हेल्प, आणि आता आपण फिक्शन कादंबरी करायला बरोबर. सुरुवात केली आहे. बरोबर. हिंदी आहे, इंग्रजी आहे, हम्म. पंजाबी, आसामी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली सर्व भाषेत आपण आता पुस्तक करतोय. बरोबर. पण बेस मराठी आहे, म्हणजे मराठी पुस्तकं आहेत आणि बाकी भाषा पण करतोय. पण मग ट्रेनिंग मध्ये होतात म्हणून सेल्फ हेल्प कडे वळलात का सेल्फ हेल्प हे सगळ्यात सोपं आहे लिहायला म्हणून त्याच्याकडे वळलात? नाही, पहिली गोष्ट ना, सेल्फ हेल्प हा सोपा आहे का, तर हा वादाचा विषय होईल. काय होतं की कुणाला दुसरं शिकवणं हे कायम सोपं असतं, पण त्याला ते पटेल असं शिकवणं हे फार अवघड असतं. बरोबर. किंवा त्यांनी पुस्तकं सेल्फची विकत घेऊन वाचावी यासाठी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने द्यावं लागतं. आणि मी सेल्फ हेल्पवर का वळालो, एक गमतीदार किस्सा येतो की Please. थर्मॅक्स नावाची आकुडीमध्ये कंपनी आहे, तर त्यांना मी सप्लाय करायचो. आणि एक वेंडर डेव्हलपमेंट ऑफिसर मॅनेजर होती, त्यांना भेटायला मी सुरुवातीला गेलो. पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा कळलं की हे साहेब काही ट्रेनिंगला वगैरे गेले. मी सहज विचारलं त्यांचं वय काय, असं 55-56 वय असेल. मला असं आलं की 55-56 वयाच्या माणसाला ट्रेनिंग घ्यावं लागते. मी हार्डली की 24-25 वर्षाचा, मला काही ट्रेनिंगची गरज नाही पडली. मी माझं काम सुरू केलं. नंतर मग काही महिन्यानंतर भेटलो, चांगल्या ओळखी झाल्या, चांगली मैत्री झाली. मी त्यांना सहजदा विचारलं की अजून पण तुम्ही या वयात करता का ट्रेनिंग वगैरे, असं करावं लागतं का? हसले, मला म्हणले सिट डाऊन. समोर बसवलं मला आणि त्याने एक फाईल काढली. आणि ते फाईल दाखवत गेले की त्यांना त्यांच्या ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं जातं. फॅन्टास्टिक. प्रोडक्टिव्हिटी काय, टाइम मॅनेजमेंट काय, ह्युमन रिलेशन्स काय, स्वतःची एफिशियन्सी कशी वाढवायची, स्किल सेट्स कसे वाढवायचे, TQM म्हणजे काय, कायझन, ते सांगत होते ना. लिटरली मी शेक होतो. मी त्यांना विचारलं काय आहे, मला हे ट्रेनिंग मिळेल का? ते म्हणले आमच्या कंपनीत जो असतो त्यालाच कंपनी ही ट्रेनिंग देते. बरं. मी त्यांना हळूच प्रश्न विचारला, कॅन आय जॉईन युअर कंपनी? ते हसले आणि ते शक्य नव्हतं. मग तिथून बाहेर पडल्यानंतर मी जिथे कुठे ट्रेनिंग प्रोग्राम मिळतील, काय मेडिसिन्स कॅम्प मिळतील, अटेंड करायला सुरुवात केली. शिकत गेलात, जेवढं मिळेल तेवढं आत्मसात करत पुस्तकाला सुरुवात केली आणि तशी ती आवड तयार झाली. मग तो याला वाच, या ऑथरला वाच, या ऑथरला हा काय म्हणतो, हा काय म्हणतोय. आणि त्यावेळेला बहुतांश काय 99% पुस्तकं सेल्फ हेल्पची इंग्रजीमध्ये होती. खरंय. आणि तिथली उदाहरणं, तिथले रेफरन्सेस, ट्रेनिंगमध्ये असं होतं ती लोक तिथले उदाहरणं द्यायची. आणि मग मला एक 97 मध्ये एक अपॉर्च्युनिटी आली की ट्रेनिंगला एका ठिकाणी, जिथे मी ट्रेनिंग आधी घेतलं होतं तिथेच एक व्हॅक्यूम होता, कोणी नव्हतं तिथे करायला. म्हणलं मी करतो आणि सुरू केलं संध्याकाळी जाऊन. मस्त रिस्पॉन्स आला. आणि मग एक परिस्थिती आली की आयदर मी इंडस्ट्री पुढे घ्यायची किंवा ट्रेनिंगमध्ये काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. बायकोला म्हणलं 1 वर्ष करून बघतो. आणि 1 वर्षामध्ये मला इतकं आवडलं किंवा रिस्पॉन्स मिळाला, माझ्या बायकोने ऍक्सेप्ट केलं की चल आपण खाऊ डाल भात किंवा वरण भात खाऊ, आपण चालेल, इफ यू आर एन्जॉईंग कंटिन्यू. आणि मग तिथून सुरुवात झाली. बरं. आता होतं कसं, सेल्फ हेल्प जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता ना, तेव्हा लोकांना त्यांच्या भाषेत किंवा आपल्या भाषेत आपल्या उदाहरणासहित पुस्तकं लागतात. हो. मग डिमांड याची, तुम्ही सांगितलं आम्हाला पुस्तकं द्या, आम्ही 2 दिवस विसरून जाऊ, काही दिवसांनी फेंट होतं, रिमाइंडर्स पाहिजेत. तरी पण मी थोडं दुर्लक्ष करत होतो. आणि मग नंतर म्हणजे पेरेंटिंगचं पुस्तक आधी झालं, कानमंत्र आईबाबांसाठी. आणि गंमत अशी की कानमंत्र आईबाबांसाठी पुस्तक मी जे शिकवायचो किंवा लेक्चर्समध्ये घ्यायचो ते लिहिलं. तुफान चाललं. पहिल्या महिन्यात 4 आवृत्त्या संपल्या. काय आहे शॉकिंग. कानमंत्र आईबाबांसाठी म्हणजे? बेसिकली मुलांच्या घडणजडणीमध्ये किंवा पालकत्व करताना आईबाबांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. बरं. माझ्या मुलांचे प्रश्न, पालकांचे प्रश्न असतात. मुलं ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास करत नाहीत, मोबाईल बघतात, टीव्ही बघतात, वगैरे वगैरे वगैरे. तर मुलांनी काय बनावं, मुलांना एवढे मार्क्स पडले पाहिजे, नाही पडले पाहिजे, हे जे कॉमन इश्यू आहेत. बरोबर. सगळ्यावर ते भाष्य होतं. सॉरी. आणि ते इतकं अपिलिंग झालं पुस्तक. आज त्याच्या 52 आवृत्त्या आल्या. फॅन्टास्टिक. 52 आवृत्त्या 52 आवृत्त्या मराठी सेल्फ हेल्प पुस्तकाच्या. फॅन्टास्टिक. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सर. आणि मला वाटतं हा डिमांड आहे ना, त्याचा इफेक्ट आहे. पेरेंटिंग ही आज ना प्रत्येक आईबाबांची किंवा पालकांची गरज आहे. आणि त्यासाठी काय करावं, हे योग्य का हे योग्य, आणि वेळ पण नाही. त्यानंतर पालकांची बरीच पुस्तकं पुढे आली. मुलांची बुद्धिमत्ता विकसित करायची 21 पद्धती म्हणून आलं. बरं. त्याच्यात आपण रिॲक्ट कसं करतो, म्हणजे जसं मी बघतो तसं माझा मुलगा वागेल का, तर नाही, स्वभाव वेगळे आहेत. बरोबर. तर स्वभाव वैशिष्ट्य काय, ती कशी ओळखायची आणि त्यानुसार मुलांना कसे इनपुट द्यायचे, किंवा मुलांचं इंटेलेक्ट म्हणजे काय,
कुठली गोष्ट तुम्ही किती वेळात त्याचं अवलोकन करता किंवा त्याचं अनालिसिस तुम्हाला पटकन होतं का उशिरा होतं, दॅट इज इंटेलेक्ट. हा एक बेसिक बरोबर फॉर्मॅट आहे. ते कसं वाढवायचं, म्हणजे उजवा मेंदू आहे, राईट बनलेले ब्रेन आहे, थिंकिंग प्रोसेसेस आहेत, हा पाठ आला. ते जोरात चाललं. मुलांसाठी 101 प्रभावी सवयी पुस्तक केलं. त्याच्याजवळचे 101 प्रभावी सवयी. अगदी म्हणजे सकाळी उठल्यापासून अंथरुणाची घडी घालणं, ब्रश करणं, सकाळी पोट साफ व्हायलाच पाहिजे, सकाळी 1 ग्लास पाणी का मुलं पितील, व्यवस्थित ब्रेकफास्ट का करतील, सकाळी उठल्यानंतर आईबाबांच्या पाया का पडतील किंवा या वेळेत आंघोळ, याच्या सवयी आहेत, लहान 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 सवयी सगळ्या. तर प्रत्येक सवय 3 मध्ये आपण त्या डिवाइड केली होती. ती सवय काय, ती सवय मुलांना कशी लावाल आणि ती सवय मुलांना काय देऊन जाईल. त्याला मुलांना कशी सवय लावाल हा जो पार्ट आहे ना, हा प्रचंड सगळ्यांना आवडला. आणि मग मॅक्झिमम पालकांचे रिस्पॉन्स आले की ह्या सवयी आम्हालाच लावल्या पाहिजे. म्हणजे मला सर एक सांगा की सकाळी उठल्या उठल्या आपला बेड आपण बनवला पाहिजे. म्हणजे माझे वडील एअरफोर्स मध्ये होते, त्यांनी मला सगळ्यात पहिलं काय शिकवलं की तुझा बेड उठल्या उठल्या तू बनव. ते सुरकुती नसलेला. एक्झॅक्टली. म्हणजे तू परत आल्यावरती त्याच्यावरती तू बसायला तुझी इच्छा झाली पाहिजे, असा तो बेड असला पाहिजे. पण हे होत नाही. तर हे जर आई वडिलांना करवून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम तर आयडेंटिफाय केलाय आपण, तर सोल्युशन काय असेल त्याच्यावरती. आता पहिली गोष्ट, साधा एक नियम आहे की आपल्याकडे खूप कचरा दिसतो. का कचरा दिसतो, पहिला जो कचरा पडतो ना तो चालतोय ना हा म्हणलं की बाकी कचरा टाकायला तयार होतो. तुम्ही एखाद्या चांगल्या स्वच्छ ठिकाणी जा, तुमच्या खिशात कागद तुम्ही खाली टाकणार नाही, तुम्ही खिशात ठेवाल किंवा चॉकलेट खाल्लं खिशात ठेवाल, कारण तिथे ऑलरेडी स्वच्छ आहे. बरोबर. जर बेसिक गोष्टी जर पाळल्या तर पुढच्या गोष्टी फार सोप्या असतात. हे त्यामागचं अंडरस्टँडिंग आहे. आणि मग त्याला अनेक मोटिवेशन्स आहेत मुलांसाठी की त्यांनी का घडी घालावी, भावंड असतील त्यांच्यात इंटरनल कॉम्पिटिशन कशी होईल, आई बाबा कशा घड्या घालतील. आता एक साधं उदाहरण आहे की एक घरात 3 चौघं राहतात, 2 मुलं आणि आई बाबा. बरोबर. आई बाबांचे बेड स्वच्छ आहेत, बाहेरचे सगळे सोफा सेट किंवा तत्सम गोष्टी स्वच्छ आहेत. एका मुलाचा बेड खराब आहे आणि त्याला कुणी हात लावत नाही, कुणी बोलत नाही. एक दिवस त्याला आवडत पण नाही, आणि त्याला आवडून आवडू तो बघतोय की बाकी सगळ्यांच्या घड्या घातलेल्या आहेत, त्यांची अंथरुणं स्वच्छ आहेत, आई बाबा स्वच्छ आहेत, माझं अंथरुण असं पडलंय आणि मला कुणी काही बोलत नाही. त्याला एक पिअर प्रेशर आपोआप क्रिएट व्हायला लागतं, गिल्ट तयार होतो कुठेतरी. आणि मग तो जेव्हा करता तेव्हा त्याला एक्नॉलेज करणं आवश्यक आहे. अप्रिसिएशन एक्नॉलेज मध्ये फरक आहे. या गोष्टी घडी घातली म्हणजे काय तुम्ही फार मोठं दिव्य केलं, अरे बापरे लगेच कौतुक, असं नाही. एक एक्नॉलेजमेंट, अरे हे छान वाटतंय, छान वाटलं आज तू केलंस, हे एक्नॉलेज करणं. कुठल्याही तुम्हाला मला कुठल्याही मुलांना काय आवडतं तर त्यांच्या चांगल्या कामाला एक्नॉलेज झालं आवडतं. आता तुम्ही लोक एवढं छान काम करताय, तुमचं एक्नॉलेज होतं, कौतुक होतं की तुम्ही किती छान काम करताय, तर प्रत्येकाला चांगलं वाटतं आणि अजून करायची इच्छा होते. बरोबर आहे. त्या पुस्तकात मी दिलंय की झाड आणि मुलं किंवा रूप आणि मुलं किंवा एनिवन तुम्ही नोटीस कराल तर ते वाढेल. तुम्ही नोटीस नाही केलं तर ते नाही वाढणार, म्हणजे त्यातल्या चांगल्या गोष्टी वाढणार नाही. तो त्यातला पार्ट आहे की मुलांना तुम्ही चांगल्या सवयी लावताना ते करतात ते नोटीस करा, ते एक्नॉलेज करा. अप्रिसिएशन हा पुढचा भाग आहे. आणि ही जी सवय लागली ना पालकांना, काय आपल्या सगळ्यांनाच, की एखादं चांगलं असलं पटकन एक्नॉलेज करणं, तर तो हॅपीनेस तुमच्या मनात तयार होतो, समोरच्या मनात तयार होतो आणि त्याला ते काम परत 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 करावं असं वाटतं. ही त्या पूर्ण 101 सवयीची थीम आहे. आणि मग कसं एक्नॉलेज करायचं, त्याला सवयी का लागता येईल. अनेक लहान मुलं ब्रश करत नाही. का ब्रश करत नाही, कारण ते एक आरसा उंच असतो, काहीची टेक्निकल अडचणी असतात, मग त्याला ते जमत नाही. पण ब्रश करण्याच्या, माझ्या घरचा आरसा माझ्या उंचीच्या खाली आहे तरी मी ब्रश करतो. या गोष्टी. आणि मग त्या ब्रश करण्यामध्ये सिस्टीम काय आहे की कॅप काढायची, 3 मिनिटं ब्रश कसा करायचा, कसा ब्रश फिरवला पाहिजे, त्याचे इफेक्ट्स काय होतात, हे मुलांना समजून सांगता ना, मग मुलांना रुची येते. अरे क्या बरोबर. आणि हा इम्पॅक्ट दिसायला लागतो. आणि एकदा म्हणजे ना मी नेहमी म्हणतो की आपण सुरुवातीला सवयी घडवतो, मग सवयी आपल्याला घडवतात. परफेक्ट. तर ती सवय त्यावेळेस लागली तर पुढे त्यांचं आयुष्य घडतं. आय स्टिल रिमेंबर, मी हॉस्टेलला असताना आम्हाला कपडे धुणं हे मोठं दिव्य असायचं. किंवा स्वतःचं आवरणं, अरे बापरे, मी कुणाच्या घरांना त्याचे जवळ राहणार असे कपडे धुवून आले, वाटतं कसलं लकी हा, घरनं कपडे धुवून येतात. पण तिच्या सवयी लागल्या ना हॉस्टेलला, आजही मला त्या सवयी कामाला येतात. म्हणजे मला माझे अनेक गोष्टी स्वतः करायला आवडतात. तर हा सवयीचा भाग म्हणतो. आणि म्हणून त्या पुस्तकाला एवढी डिमांड आली किंवा तेवढं चाललं.
पेरेंटिंग सगळी अशीच पुस्तकं आली. तिथून पुढे पुस्तकांची यात्रा सुरू झाली. पण त्यात अनेक सेल्फ हेल्पची पुस्तकं आली. बेसिक मी ट्रेनिंगमध्ये जे घ्यायचो आणि मी कायम सांगतो की उदाहरणं देताना जर तुम्हाला तुमच्या घराची किंवा आजूबाजूची तुमच्या आयुष्यात घडणारी उदाहरणं आली तर ती लोकांना आवडतात. बरोबर. कोणीतरी जेम्स आहे, कोणीतरी त्याची उदाहरणं आली की आवडत नाही. त्यामुळे आपण सेल्फ हेल्पच्या आपल्या सगळ्या पुस्तकात, खास करून माझ्या पुस्तकात, ही सगळी आपली उदाहरणं दिली. की अनेक वेळा कॉन्फिडन्सचा विषय येतो की मुलांमध्ये कॉन्फिडन्स नाही. कॉन्फिडन्स कुठे मिळतो, कुठल्या दुकानात मिळतो, कुठल्या मॉलमध्ये मिळतो. तर ऍक्च्युली मुलांना हे समजणं आवश्यक आहे की आपल्या विचाराने कॉन्फिडन्स तयार होतो आणि विचारानेच जातो. मग तो संवाद किंवा ते विचार कसे वाढवायचे, ही अशी उदाहरणं आली की मग ती पुस्तकं लोकांना आवडायला लागली. ऑफकोर्स हे करताना झालं काय की जेव्हा तुमचं पुस्तक चालतं ना, कौतुक होतं, तेव्हा तुम्हाला वाटतं अरे येस हे चालतंय, लिहूया. कानमंत्र जेव्हा जोरात चाललं तेव्हा मला सगळे म्हणले अजून लिहा. तर ऍक्च्युली मला विश्वास नव्हता की म्हणलं हे आपले ट्रेनिंगचे लोक आहेत, त्यांनी अटेंड केलंय, हे पुस्तक घेतात. म्हणलं अजून 2-3 महिने बघू, मग काय होतं बघू. पण मग ते पुस्तक खूपच चालायला लागलं. आणि तोपर्यंत आपलं प्रकाशन पण सुरू झालं होतं. प्रकाशन सुरू करताना बाकी ट्रेनिंगमध्ये लोक सेल्फ हेल्प पुस्तकं डिमांड करायची. मग तिथे आम्ही ती ठेवायला लागलो, रिस्पॉन्स यायला लागला, आपोआप ते वाढत गेलं. पण इंडियन सेल्फ हेल्प ऑथर आणि फॉरेन सेल्फ हेल्प ऑथर याच्यात फरक काय आहे? तर तो एक्झाम्पल्स त्याच्या अनुषंगाने देतो, तुम्ही एक्झाम्पल्स तुमच्या अनुषंगाने देता. प्रॉब्लेम तोच आहे, सोल्युशन पण थोड्याफार फरकाने सेमच आहे. पण ओव्हरऑल असं तुम्हाला जाणवतं का ॲज अ सेल्फ हेल्प कॅटेगरीचा लेखक म्हणून की इंग्रजी लेखकांना जास्ती पसंती दिली जाते आणि मराठी किंवा इतर यांना कमी दिली जाते? हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याचं कारण असं आहे ना की इंग्रजीत प्रसिद्ध ऑथर्स आहेत सगळे. आज तुम्ही सांगा जगामध्ये चांगले लेखक, तुम्ही पटकन नावं सांगा मला. जगातले काय नावं येतात, किती भारतीय लेखकांची नावं येतात? नाही आता जे आहेत त्यांच्याविषयी बोलतो. पु ल देशपांडे, द मा मिरासदार ही महान लोक, बरोबर, त्यांना आपण बाजूला ठेवूया. या क्षणाला नंबर 1 तो व्हॅक्युम आहे. नंबर 2 एक माइंडसेट लोकांचा तयार झालाय की अरे मराठी ऑथर ना किंवा मराठी इंडियन नाव आहे ना, हा फरक पडतो. सुरुवातीला तो खूप स्ट्रगल होता की आपली पुस्तकं, भारतीय लेखकाची पुस्तकं लोकांनी का घ्यावी. पण मग तिथे तुम्हाला तुमच्या पुस्तकांचे कंटेंट किंवा ती भाषा, लोकांच्या अभिप्राय, हेच तुम्हाला त्या पुस्तकाला पुढे घेऊन जातं. बरोबर. आज मला असं वाटतं की जर तुमच्याकडे कंटेंट चांगले असतील, तुमची पुस्तकं लिहायची पद्धत चांगली असेल, ती वाचनीय असतील. एक गमतीदार अनुभव मी सांगतो नेहमी की अनेक जण मला म्हणतात की तुमचं पूर्ण पुस्तक वाचलं. बरं. मला ती पूर्ण पुस्तक म्हणजे ना, आम्ही पुस्तक घेतो पहिली 2-4-10 पानं वाचून ठेवून देतो. आय अंडरस्टँड दॅट. तर याचं कारण काय आहे की त्या सुरुवात केली पुस्तकाने, त्या माणसानं इनिशिएटिव्ह घेतला, पुस्तक घेतलं. आता पुस्तकाचं काम आहे त्याला शेवटपर्यंत घेऊन जा, कनेक्ट करणं, त्या रीडरशी कनेक्ट करणं. त्याला जर तिथपर्यंत वाचावंसं वाटलं, शेवटपर्यंत वाचावंसं वाटलं, तरच तो पुढचं पुस्तक घेईल किंवा अजून कोणाला सांगेल. ही रिक्वायरमेंट आहे. तुम्ही आपल्या मायमेर पब्लिशिंगच्या कुठलंही पुस्तक बघा, त्याची भाषा, फ्लो, ओव्हरऑल मांडणी, हे आपण असंच ठेवायचा प्रयत्न करतो की ते हातातून सोडावंसं नाही वाटलं पाहिजे. आणि मग त्यासाठी आजकाल हल्लीची उदाहरणं, बाहेरच्या ऑथरचं काय होतं की तुम्ही नीट पुस्तकं बघा, एक छोटा विषय घेऊन तो भरपूर ओढत ते पुढे नेतात. बरं. त्यांच्याकडे ती पद्धत आहे एखाद्या विषयाच्या खोलात जायची, डेप्थ मध्ये जायची. आणि आपल्या वाचकांना तेवढी गरज वाटत नाही त्याची. म्हणजे त्याच्यावर त्यांना पीएचडी करायची नसते. त्यामुळे त्यांना त्यातला मुख्य गाभा लागतो. जर तुम्ही गाभा देता त्यावेळेला आपली पुस्तकं बाहेरच्यांना जास्त आवडतात. बरं. आता मी एक इमोशनल हायजॅक नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचा विषय असा आहे की लहानसा प्रसंग हायजॅक होतो. कुठे काय बोललं, काय झालं, की काय केलं पाहिजे. आमचे ब्रेव्हरेज पार्टनर्स आहेत ऍड ऑन प्लस, ते तुमच्या या खोकल्यामध्ये तुम्हाला साथ देत आहेत. आम्ही खूप बोलतोय ना. काय होतं त्या इमोशनल हायजॅक पुस्तकाने, त्या पुस्तकाचा विषय असतोय की तुम्ही पटकन एखादी गोष्ट मनावरती घडली की आपण हायजॅक होतो. ते पुस्तक मराठीत झालं, हिंदीत झालं, इंग्लिशमध्ये झालं, बाकी भारतीय भाषेत झालं. इंडोनेशियन पब्लिशरने आपल्याकडनं त्या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आणि इंडोनेशियामध्ये ते पुस्तक प्रकाशित केलं इंडोनेशियन भाषेत. वाव वाव. मराठी पुस्तक मला माहित नाही अजून कुठली गेली का नाही. का घडलं,
एक तर विषय, कंटेंट, मांडायची पद्धती, हम्म. हे जर झालं तर माझ्या मते भारतीय लेखकांना अख्खं जग ओपन होईल. फॅन्टॅस्टिक. आणि हे अवघड नाहीये. उलट आपल्याकडे स्ट्रगल जास्त आहे, हम्म. आपल्याकडे त्यामुळे एक्सपिरियन्स जास्त आहे, हम्म. इश्यूज जास्त आहे, त्यामुळे सोल्युशन जास्त मिळणार हम्म. आणि त्या प्लॅटफॉर्मवर लोकांना ते ऐकायला आवडेल, या बरं. कंटेंट ऐकायला आवडतील. बरं. आणि तसं होतं ते. वा, वा. म्हणजे स्केल दिलं हम्म. तर मी भारतीय लेखकांना जास्त हायर स्केल देईल किंवा जास्त मार्क्स देईल. हम्म. त्याचं कारण आपल्याकडच्या असलेल्या समस्या आणि त्याला दिलेली उत्तर. हम्म. तिकडे एवढ्या समस्या नाही आहेत, ज्या आहेत त्या त्या आपल्याला वेगळ्या आहेत जरा. वेगळ्या level. लेखकाला नेहमी वाटतं की मी पुस्तक लिहिलं की माझं काम संपलं. अनफॉर्च्युनेटली तसे दिवस राहिले नाहीयेत. प्रत्येक पुस्तक हे एक वेगळं प्रोडक्ट असतं आणि प्रत्येक प्रोडक्टची मार्केट करण्याची स्टाईल वेगळी असते, स्ट्रॅटेजी वेगळी असते. जेव्हा तुम्ही एक पब्लिशिंग हाऊस चालवता त्यावेळेस तुमच्याकडे जेव्हा लेखक अप्रोच करतात किंवा तुम्ही जेव्हा अप्रोच करता तेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट कसं टेस्ट करता? म्हणजे तुमच्या पॅरामीटर्स काय काय आहेत ते पुस्तक टेस्ट करायच्या? एक पब्लिशर म्हणून नाही, की लेखक म्हणून पण मी कायम बघतो हम्म. की याचा वाचक कोण आहे. हम्म. सेल्फ हेल्प कॅटेगरीचा वाचक कोण असेल, कादंबरी घेतो मी, कादंबरी लिहिली त्याचा वाचक कोण असेल, हम्म. पेरेंटिंगचे पुस्तक घेतोय तर त्याच कोणते पालक आहेत. हम्म. जर तुम्हाला वाचक जर डिफाईन झाला नाही हम्म. तर तुम्ही किती सुंदर प्रोडक्ट बनवा, ती रॉंग प्लेसमेंट होणार. बरोबर. जिथं डिमांड आहे त्या डिमांडनुसार तुम्हाला तो पुस्तक किंवा प्रोडक्ट देता आलं पाहिजे. हम्म. आता आपल्याकडे तुम्ही नीट बघा, मी नेहमी सांगतो की पुण्यातलं कोणी मुख्य याच्यातलं भागातलं कोणी आलं म्हणजे काय हे काय तुम्ही सेल्फ हेल्प पुस्तक लिहिलंय वगैरे, हो सर तुमच्याकडे नाहीच आहे. बर. म्हणजे ऑलरेडी हुशार आहे, त्यांना काय विचार करायचा. हे कोणासाठी आहे, स्ट्रगल करतायत. हम्म. महाराष्ट्रातनं आपल्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये लोक येतात किंवा पुण्याच्या आउटस्कट्समध्ये किंवा पुण्यातली मुंबईतली मुलं हम्म. जे स्ट्रगल करतायत, ज्यांना शिकायचंय, ज्यांना डेव्हलप व्हायचंय, ज्यांच्याकडे तो बॅकअप नाहीये. मग त्यांना त्यांचं संवाद कौशल्य वाढवायचं आहे, त्यांचं पब्लिशिंग वाढवायचं आहे, प्रेझेन्स वाढवायचं आहे, अंडरस्टँडिंग लेवल वाढवायची आहे, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट काम करायचं आहे. तुम्हाला गंमत सांगतो मी, प्लीज. काय होतं बघा. मी ट्रेनिंगमध्ये महिंद्राचं ट्रेनिंग घेत होतो. तर आधी एक तो ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय होता की काय गरज आहेत. ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय 2 दिवस तो प्रोग्राम होता. मी अनेक मुलांना बोलत होतो इथल्या की तुम्हाला काय ट्रेनिंग घ्यावंसं वाटतं, काय ट्रेनिंग घ्यावंसं वाटतं. एक डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला मुलगा आला. मी त्याला विचारलं की आमचं सर्व्हे फॉर्म चालला होता किंवा तुला काय ट्रेनिंग आवश्यक वाटतं. सर खरं सांगू का, मला तुम्ही ना असं ट्रेनिंग द्या की मला भरपूर टेन्शन द्या तुम्ही. प्लीज. ही घडलेली घटना आहे. हा. मला भरपूर टेन्शन द्या. हा. टेन्शन हा. हा म्हणलं सर मला माहिती काय होतं. पण त्यांनी जे सांगितलं ना ती त्याची ट्रू स्टोरी होती. बरं. माझ्या इमोशनल हायजॅकच्या पहिल्या चॅप्टरमध्ये त्याचाच विश्लेषण आहे. फॅन्टॅस्टिक. तो काय म्हणला की सर मी हे महिंद्रा जॉईन केलं 4 वर्षापूर्वी. ही निगडीची अकोडीला साईड खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक इंडस्ट्री. 4000 लोक तिथे काम करतात. तो म्हणला की मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मला एक सिनियर बॉस होते, अप्रतिम, त्यांच्यामुळे मी हे ट्रेन झालो, त्यांनी मला शिकवलं वगैरे वगैरे वगैरे. गेल्या 1.5-2 वर्षात त्यांच्या कामामुळे त्यांना बराबर बढती मिळत गेली. नवीन मोठ्या पोस्टवर आहेत ते. प्रचंड स्ट्रेस आहे. पण मी काय बघतोय की पूर्वीचे हसते खेळते आमचे सर आता सारखे टेन्शनमध्ये असतात. हे झालं का, ते झालं का, सकाळी 6ला येतात, रात्री 9ला बाहेर पडतात, काम संपत नाही, कपाळाला आठे असतात. मला कळलं की जेव्हा तुम्हाला वर जायचं असतं टेन्शन येणारच आणि ती हँडल करायची क्षमता नसेल तर ती पनिशमेंट आहे. बरोबर. आणि ही वॉज राईट. म्हणलं मला असं ट्रेनिंग द्या की मला टेन्शन द्या आणि हे टेन्शन कसं हँडल करायचं त्याचं ट्रेनिंग द्या. कारण माझं एम मोठं आहे. हा जो ऍटिट्यूड आहे की या लोकांना ट्रेनिंगची किंवा या लोकांना अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. आणि माझा मॅक्झिमम उद्देश हाच असतो की या लोकांना काय पाहिजे ते द्या. त्यांना वाचून असं वाटलं पाहिजे की वाचलेल्या फिलिंग आले, येस आय गॉट इट, हे आता मला समजलं, आता मी हँडल करू शकेन. कुठलाही विषय असो. हे जेव्हा होतं ना त्यावेळेला तुमचा एक्झॅक्टिव्ह वाचक ठरतो आणि मग त्यानुसार तुम्ही पुस्तकं बनवायला लागतात. आणि मग ती लोकांना आवडतात कारण त्यांचे विषय, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या, त्याचे समाधान त्यांना दिसतं. मी लेखकांना भेटतो किंवा पुस्तक सिलेक्ट करतो हेच बघतो की ह्याचा वाचक कोण आहे, या समस्या आहेत का किंवा या गोष्टी आवडतील का. मी साधं डिफाईन करतो. कुठलंही पुस्तक किंवा कुठलंही ट्रेनिंग हे काय द्यायला पाहिजे आपल्याला. तो फर्स्ट सेल्फ हेल्पची पुस्तकं तुमचं अंडरस्टँडिंग शेप करतात. एखादी गोष्ट का करायची, का करू नये. खोकला आला,
पाणी प्यायचं का पेढा खायचा, हे अंडरस्टँडिंग आहे ना. म्हणजे याला कळलं की माणूस पाणीच पिणार, बरोबर. कळणं आवश्यक आहे. हम्म. आणि मग ऍक्शन प्लॅन हम्म. की ते पाणी साधं प्यायचं का कोमट प्यायचं, आधी प्यायचं, किती वेळानं प्यायचं, गटागटा प्यायचं, हळूहळू प्यायचं, हे ऍक्शन प्लॅन्स आहे. म्हणजे एखादं ट्रेनिंग, एखादं पुस्तक तुमचं अंडरस्टँडिंग शेप करतं आणि उद्यापासून मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे सांगतं. मी कायम सांगतो, एखादं पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकात मला उद्यापासून काय करावं हे कळलं नाही तर मग उपयोग नाही. बरोबर. काय व्हायला पाहिजे, मला कळलं पाहिजे की हे का करायचं आणि काय कसं करायचं, करायचं. कसं करायचं. मग तो वाचक आयडेंटिफाय होतो, मग त्यानुसार टॉपिक आयडेंटिफाय होतात, बाकी गोष्टी पुढच्या सोप्या होतात. तुम्ही सेल्फ हेल्पची साधारण 15 15 17 पुस्तकं. 18 पुस्तकं 15 लिहिली. पुस्तक केलं. पण नंतर कुठेतरी पूर्णपणे शिफ्ट करून तुम्ही फिक्शन मध्ये गेलात. आपण पुस्तकाबद्दल चर्चा करूच या, पण त्याआधी लेखकाची मानसिकता याच्याबद्दल मला चर्चा करायची आहे की सेल्फ हेल्प जेव्हा तुम्ही लिहित होतात तेव्हा तुमची मानसिकता काय होती आणि कर्णपुत्र जेव्हा तुम्ही लिहित होतात तेव्हा तुमची मानसिकता काय होती. से एक प्रश्न छान आहे. पहिली गोष्ट, कुणालाच आपल्यावर एक ढाच्यातला बनायला आवडत नाही. आता समीर म्हणून अँकर असतील कुठे, तुम्हाला फिल्ममध्ये काम मिळालं, तुम्ही अरे मी हो म्हणाल, गाणं म्हणाल, घरात छान स्वयंपाक कराल वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बहुरंगी वाटतं. तसंच मला लेखक म्हणून सगळ्या विषयात लिखाण करायला आवडायचं. बरं. पण झालं काय की मी कादंबरी लिहिली, प्रतिसाद, पहिली कादंबरी 2000 माझ्यामध्ये 13-14 साली लिहिली. 14 साली लिहिली. मग 1 वर्ष लागला मला पुस्तकाला. मला आवडलेली आतापर्यंत माझी सगळ्यात चांगली कादंबरी. बरं. त्याची 6-5 आवृत्त्या आल्या आणि 5-6 आम्हाला आवृत्त्या बघायला सवय, 10 आवृत्त्या, एक महिन्यात 2 आवृत्त्या, 4 आवृत्त्या आल्या. म्हणलं अरे लोक पसंत नाही आ रहा है. त्यामुळे एक व्यावसायिक गरज आणि लोकांची पण डिमांड म्हणून सेल्फ हेल्प पुस्तकं लिहित गेलो. एक वेळ अशी आली की तुमची आता 15 पुस्तकं झाली आहेत, तर मग आता आपण आपल्याला जे हवं ते पण लिहूया. फॅन्टॅस्टिक. आणि कर्णपुत्र पुस्तक हे मी माझ्यासाठी लिहिलं. ऑफकोर्स मानसिकता, तुम्ही जो विचारलं की मानसिकता काय होती, जसं मी सांगितलं की ना, तुमच्याकडे लिहून घेतलं तर असं फिलिंग येतं, एक आयडिया डोक्यात येते, ती सुचते, मग तसं बनतं आणि होतं. मी जेव्हा आज पुस्तक बघतो, कर्णपुत्र बघतो, कुठलंही पुस्तक बघतो, तर मला अरे आपण केलंय, तर ते त्यावेळेस घडून जातं. इट हॅपन. त्याचं काही क्रेडिट असो आणि तो प्रोसेसचा पार्ट असतो. त्यावेळेचा तो मूड असतो, मराठी मूड जसा आहे, आणि त्या मूडमध्ये त्या गोष्टी होतात. कधी असंही होतं की एक दिवस इतकं लिहावंसं वाटतं की इतकं, एका दिवस नाही होत. त्या वेळेनुसार त्या गोष्टी घडतात. म्हणजे माझा तोच प्रश्न होता की एखादं टाइम टेबल फॉलो करता का, की सकाळी 5 वाजता उठायचं, 5:15 लिहायला सुरुवात करायची, ते 12 पर्यंत नॉन स्टॉप लिहायचं. तर बोलता मला तर काही जाणवत नाहीये की असं तुम्ही तरी करत असाल म्हणून. काय होतं, दिवसभर या प्रकाशनाला पब्लिशिंगमुळे वेळ मिळत नाही आणि संध्याकाळी उशिरापर्यंत कॉल चालू असतात. माझा एक नॉर्मल नियम आहे, पहाटे उठायचं, आवरायचं, चहा घ्यायचं, वॉकला जायचं. वॉकला एक अर्धा तासामध्ये डोक्यात तयार होतं की आज आपल्याला काय करायचं, आणि आल्यानंतर सुरू करायचं. फॅन्टॅस्टिक. 8-8:15 पर्यंत. आणि सकाळी फोन तुम्हाला सायलेंट ठेवता येतो, किंवा हो, लोकांना झोपले असतील, कोणी फारसे फोन करत नाही, त्यावेळी ते होऊन जातं. आणि त्या 3 तासात जे होतं तेवढंच होतं. बरं. मग असं कुठे तुम्ही बाहेर गेलाय किंवा मी शेतावर गेलोय, असं कुठे गेलं तिथं काम होतं नाही असं नाही. मेजर काम माझं घरी पहाटे सकाळीच होतं. नंतर इच्छा असली, एखादा रविवार दिवस ऑफिसमध्ये कोणी नाही, दार लावून तुम्ही बसला, तर त्यावेळेला काही काम होतं, लिखाण होतं, ते ठीक आहे. बेसिक मॉर्निंग. कर्णपुत्राकडे येऊया आपण. मी कर्णपुत्र भाग 1 वाचलेला आहे, दुसरा भाग मी अजून वाचलेला नाहीये. पण ज्यांनी वाचलेलं नाहीये त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये कर्णपुत्र काय आहे, त्याच्यात काय वाचायला मिळेल, याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या ना. पहिली गोष्ट, फिक्शन आहे. कर्णपुत्र ही काल्पनिक कादंबरी मी माझ्या प्रस्तावनेत लिहिलंय, पुढच्या भागाच्या बॅक साईडला पण लिहिलंय, म्हणजे मला पृष्ठावर पण लिहिलंय. आणि कर्ण आणि कर्णपुत्र, काय झालं की माझ्या घरी लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचली जायची. आई ज्ञानेश्वरी वाचायची, आजूबाजूच्या भगिनी यायच्या आणि ते एकत्र ज्ञानेश्वरी वाचायचे. बाबा मला काय माळंदीला घेऊन जायचे. आणि ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ती गीतेवर टिप्पणी आहे. हो. मग गीतेमध्ये काय सांगितलं जातं की कर्म कर, फळ वगैरे मागू नको. काय आपल्याला अनेक आशा येतात. हो. खरंच कृष्णाने काय सांगितलंय हा एक वेगळा मुद्दा आहे. बर. भाग्य असतं का,
कर्मभाग्य थिअरी, कॉज अँड इफेक्ट थिअरी, तर भाग्य असतं का? कृष्णाने ऍक्च्युली काय सांगितलंय? नशीब, नियती, भाग्य हे असतं का आपण घडवतो? तर विषय असा आहे की श्रीकृष्णाने हेच सांगितलं की कर्म कर, आपोआप भाग्य घडेल. खरंय. आता जसं कॉज आहे, जसं कर्म आहे, तसं फळ आहे. द मोर यू स्वेट इन That's it. पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. तीच थिअरी आली ही. तो भाग या पूर्ण 2 कादंबरीमध्ये पॅरल चालतो. बर. प्लस एक द्वैततेचा नियम आहे. प्रिन्स ऑफ पोलॅरिटी म्हणतो हम्म. की तुम्ही इथं खड्डा कराल तर डोंगर होणार आहे. एक्झॅक्टली. रात्र जास्त झाली तर दिवस तितकाच चांगला येणार आहे. बरोबर. रात्र जेवढी गडद तितका लवकर सूर्य उघडणार आहे. परफेक्ट. प्रॉब्लेम जेवढा मोठा तिथं मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. येस. ही फॅक्ट आहे लाईफची. आणि या पुस्तकामध्ये ह्या दोन्हीचं अप्रतिम विश्लेषण आहे. ओके. तितकं बारीक पॅरल चालतं. आणि मग त्याबरोबर तो जो कर्णपुत्र आहे त्याला कर्णाकडून अनेक शक्ती मिळाल्या, त्याला माहित नाही. आणि त्याला ते अर्जित मिळवायच्या. तो प्रवास आहे. एक प्रवास आहे बाहेरचा आणि एक आहे त्याच्या आतला प्रवास. मग त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत. ऋषी आहेत, तिथले गुरु आहेत, अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, तिथलं राजकारण आहे, राजांचं राजकारण आहे. हा विषय आहे. पुस्तकाचा फीडबॅक असा आहे की तुम्ही आता वाचायला घेतलं ठेवू शकत नाही. माझ्या बाबतीत झालेलं आहे. तो कर्णपुत्र आपला वाटायला लागतो. आणि मुख्य गोष्ट मी काय सांगेन की कर्णपुत्र हे कुठलंही पुस्तक तुमचं कादंबरी अंडरस्टँडिंग शेप करतं. म्हणजे एखादं पात्र, एखादी व्यक्तिरेखा ती जेव्हा अशी वागते तेव्हा योग्य काय योग्य आहे, आता काय वागेल, असा का वागला, मी काय केलं पाहिजे, प्रत्येक वेळेस तुम्ही ते स्वतःची जोडत जाता. स्वतःची जोडता त्यावेळेला आपोआप आपलं अंडरस्टँडिंग शेप होतं. राईट. आणि तो संस्कार आहे की एखाद्या प्रसंगात मोठा प्रसंग आलाय, काही संकट आलंय, त्यावेळेस तो कसा वागतो, काय वागलं गेलं पाहिजे, बाकी लोक कशी वागतात, त्यांचे रिस्पॉन्स कसे असतात. आणि अशा माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले, मी काय केलं पाहिजे, कादंबरी ती सांगून जाते. कर्णपुत्र मनोरंजन करेलच, पण मनोरंजनाबरोबर एक विजडम देईल, एक तुमच्या बुद्धीला खाद्य देईल. अनेक रहस्य आहेत, सोल्युशन्स आहेत, सस्पेन्सेस आहेत, ऑफकोर्स शौर्य आहे. राईट. एक रोमॅन्टिक स्टोरी खूप पॅरल बारीक लहानशी चालते अशी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्या ओपनिंगला गैसास आले होते, दीपक गैसा सर आले होते, त्यांनी छान सांगितलं की प्रत्येक प्रकरणात तुम्ही चिमूट तत्वज्ञान पेरलंय. फॅन्टास्टिक. तर तो त्याचा उद्देश आहे. तर हा असा तो पार्ट आहे किंवा असं हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, प्रचंड आनंद देऊन जाईल. मग तुम्हाला तो 2 दिवस 3 दिवस कसे गेले कळणार नाही. खरंय खरंय खरंय. दॅट्स इट. भाग 2 आलाय. कादंबरी संपलीये का भाग 3 पण येतोय? भाग 2 मध्ये कम्प्लिशन आहे. बर. पण भाग 3 येतोय. बर. कारण असं ना की हा इतका मोठा प्लॉट आहे, इतके कॅरेक्टर्स आहेत किंवा इतके व्यक्तिरेखा आहेत, प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाचं काहीतरी सांगणं आहे, ते 2 भागात होणं शक्यच नव्हतं. खरं तर हा पहिला भाग आणि दुसरा भाग झालाय, तो एकच भाग मी प्लॅन केला होता. पण ते 800 पानी पुस्तक खूप मोठं झालं असतं. आणि 400 पानं झाल्यानंतर आमची टीम म्हणली नाही बास, याच्या पुढे तुम्ही आता पुढचा करा. आमची सगळ्यांचं हेच म्हणणं पडलं. मग दुसरा भाग आपण लगेच केला. तिसरा भाग येतो. तिसरा भाग अजून इंटरेस्टिंग असेल. दुसऱ्या भागात काय आवडते लोकांना, तर कृष्ण आणि कर्णाचा संवाद आहे. श्रीकृष्ण आणि कर्णाचा काय संवाद आहे कुरुक्षेत्रावरचा, ज्या वेळेला अर्जुनाचा बाण त्याच्या मानेमध्ये होता आणि समोर मृत्यू आहे, त्यावेळेला श्रीकृष्णाचं त्याचं बोलणं आहे. विच इज म्हणजे ते लिहिताना माझं असं झालं की सांडपणे मध्ये असा कुठे तो भाग येतो, ते लिहिल्यानंतर असं वाटलं की आता पुढे काय लिहू मी, पण तो भाग इतका उंचीवर गेला. ऑथर म्हणून, लेखक म्हणून मला प्रेशर होतं की शेवट जर तुमचा त्या लेवल आला नाही तर मजा नाही. बरोबर आहे. तो पार्ट जो झाला ना, तो इतका इंटरेस्टिंग झाला. आणि त्या जीवनाचा सार आहे. श्रीकृष्णाने तिथे कर्णाला जे सांगितलं आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे काय झाला, त्या स्टोरीचा, त्या पूर्ण याचा तो मुख्य भाग आहे. ऑफकोर्स याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. अजून काही अशी कॅरेक्टर्स आहेत की जी तुम्हाला भाग 2 मध्ये ऐकायला मिळतील, भाग 3 मध्ये ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. आणि भाग 1
तुम्ही वाचलाच आहे. हो. तो असा झर 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 हो. संपतो. हो हो हो. हिस्टॉरिकल फिक्शनचं पीक आलंय का हो भारतामध्ये सध्या? आपल्याकडे 140 कोटी लोकसंख्या आहे. 140 कोटी लोकसंख्येला जर खरंच पीक वाढ द्यायचं असेल तर किती पुस्तकं पाहिजे? बोटावर मोजणारी पुस्तकं आहेत फक्त. किती पुस्तकं आहेत बोटावर मोजणारी? ऑफकोर्स हे हिस्टॉरिक नाही, पौराणिक आहे, पण लोकांना वाचायला आवडतं. याचं कारण काय असतं की एखादा विषय एखाद्याने जर समजून सांगितला, अनालिसिस करून दिलं, तर तो वाचायला फार आवडतो. आणि मग समजून, आता समजा ज्ञानेश्वर गीता आहेच, गीतेमध्ये पण गीता आहे, संस्कृत शब्द वाचून ते अंडरस्टँड करणं आणि आपला अर्थ काढणे सगळ्यांना शक्य आहे. बरोबर. आणि काळानुसार नवीन लेखन होणं आवश्यक असतं. टिळकांनी गीता लिहिलीच ना, आणि त्यावेळेच्या लोकांसाठी त्यांचं अंडरस्टँडिंग वेगळं होतं, आज माझं अंडरस्टँडिंग वेगळं असू शकतं. त्यावेळेचे पारतंत्र्य, ब्रिटिश लोक, ते सगळं अनुषंगाने ते लिहिलेलं. बरोबर. आणि आज आपली पिढी वेगळी, सिच्युएशन चेंज झालेली आहे. जसं आता ते मला विचारलं की अर्जुन आणि कर्णाचा काय संबंध, अनेकांना महाभारत नीटचं माहित नाही, खास करून नवीन पिढीला. तर या निमित्तानं ते माहित होईल. आणि या कर्णपुत्रामध्ये महाभारताच्या 15 वर्ष पुढचा काळ आहे. बरोबर. ऑफकोर्स मागचे रेफरन्सेस आहेत, काही बॅक पार्ट आहे नक्की. पीक नाही म्हणत मी, म्हणतो की हे लिखाण व्हायला पाहिजे, असं अजून बरंच लिखाण व्हायला पाहिजे. आणि मोकळेपण, मी अनेकांना बघतो मोकळेपण लिहित नाही, घाबरून लिहितात की अरे काही कॉन्ट्रोवर्सी होईल का, हा काय म्हणेल का. जर मला पटतंय, माझ्या सद्विवेक बुद्धीला पटतंय, तर लिहायला हवं. अर्थात आपला वाचक प्रगल्भ आहे, तो दोन्ही अँगलनी बघतो की त्याला हेही समजतं आणि हे लेखकाचं म्हणणं हेही समजतं, तो त्याचं मत बनवतो. कर्णपुत्रामध्ये पण असं होतं की मी अनेक प्रश्न असे ठेवलेत की तिथं वाचकांनी त्याची उत्तर शोधायची, आणि मग तो त्याचा आंतरिक प्रवास सुरू होतो. जसा त्या मुख्य कॅरेक्टर सुवेदचा प्रवास सुरू होतो, त्याचा सुरू होतो. त्यात एक वाक्य आहे की शस्त्र तुम्हाला स्किलनी मिळवता येतात, पण अस्त्र अर्जित करायचे असतात. राईट. तर आपल्याकडे पण स्किल असणं आवश्यक आहे, आणि काही अशी मनाची अस्त्र आहेत ती तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने साधनं म्हणजे काही तुम्हाला हिमालय बसायचं नाहीये, रोजच्या कामातली साधनं आहे, त्यांनी ती प्रगट करायची असतात. राईट. आणि अशा प्रकारचे जर लिखाण असेल तर अजून किती पुस्तकं आली तर लोक वाचणार. तुम्ही गंमत सांगतो मी की कर्णपुत्र पुस्तक लिहायला मला शहाणपणे पहिल्या पुस्तकाला 6 ते 8 महिने लागले, पुढच्या पुस्तकाला 4 महिने लागले. बरं. लोकांना 4 दिवस वाचून झालं. मग लगेच मला पुढचं काय डिमांड आहे. लोकांकडे मध्ये वेळ आहे, त्यांना वाचायचं आहे, आणि जेवढं लिहितील तेवढं चांगलंच आहे. ठीक आहे. मनोज दादा, आलात, आम्हाला वेळ दिलात, खूप धन्यवाद. पण मी असं सोडणार नाहीये तुम्हाला. माझा शेवटचा प्रश्न अजून बाकी आहे. काय शिस्त आहे सध्या, म्हणजे आम्हाला नवीन काय वाचायला मिळणार आहे? कर्णपुत्र भाग 3 सोडून मी विचारतोय. बरेच विषय आहेत. फिक्शन कादंबऱ्यामध्ये आस्तिक आणि नास्तिक, आज नवीन पिढीमध्ये अनेकांच्या मनात प्रश्न होतो, खरंच देव आहे का, इंद्र होता का, राम होता का, हनुमान होता का, वगैरे वगैरे वगैरे. काही नुसार नास्तिक म्हणतात हे आमचा विश्वास नाही. आणि अनेक जणांना संकट आली की मग ते मंदिरात, आणि तो दोन्ही चुकीचं आहे. दोन्ही एक्स्ट्रीम टोका आहेत म्हणून म्हणताय. तुम्ही जेव्हा नमस्कार करता, मला संकट आलंय, मला समस्या आहे म्हणून मी जेव्हा पाया पडतोय, तर हे परिस्थितीने तुम्हाला तसं करायला भाग पाडलंय. बरोबर इज रॉंग. आदराने नमस्कार करा, तो वेगळा मुद्दा. आणि कसलंही संशोधन न करता बोलणं की हे देवकडे असतं का, असं असतं का काय वगैरे, हे पण चुकीचं आहे. खरं काय त्याच्यावर मी काही पाठ करतोय. फॅन्टास्टिक. आय एम व्हेरी शुअर की त्यांनी आपल्याकडे ज्यांनी देव बनवले ना, मंदिरं बनवली, अतिशय हुशार लोक होती. बरं. तुम्ही हात जोडून शिवी द्याल का कोणाला? आता राजकारणी असल्याचा मुद्दा आहे का? पण तुम्ही देवासमोर उभं राहता, हात जोडता, पूजा करता, त्यावेळेला तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणं अवघड आहे. बरोबर. फार अवघड आहे. पटकन कोणाला रामराम म्हणता, नमस्कार म्हणता, वारकरी एकमेकाला पाया पडतात, माऊली म्हणतात, तेव्हा त्यांना असंच अभिप्रेत असतं की समोरच्या जो पांडुरंग आहे, जो राम आहे, त्याला केलेलं रामराम आहे, त्याला केलेलं नमस्कार. अगदी खरं.
तर त्याच्यामधलं काय झालं, मूळ अंडरस्टँडिंग बाजूला पडलं आणि कर्मकांड पुढे आले. नमस्कार नमस्कार, राम 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 राम. लोक राम राम म्हणतात, पण खरं राम राम म्हणताना आत असतं का, समोरचा राम दिसतो का? बरोबर. नाही दिसत. राम राम फॉर्मॅलिटी झाली. हा एक वरवरचा भाग. मूळ गाभा काय, खरं ईश्वर कुणाला म्हणायचं, ही जी एनर्जी आहे त्या सायन्स काय म्हणतं, त्या फ्रिक्वेन्सीज कशा काम करतात, बर, आणि त्या ट्रॅव्हल कशा होतात, या सगळ्यावर एक कादंबरी जी असतोय तो एक पुढचा पार्ट आहे. सेल्फ हेल्प मध्ये काय पुस्तक आहेत, बर, एक रिलेशनशिपवर काय पुस्तक येत आहेत. फॅन्टास्टिक. हल्ली मॅक्सिमम समस्या ज्या येत आहेत ना, त्या लहान फॅमिलीमुळे त्यांच्या इंटर रिलेशन्समध्ये येतात. संवाद कमी झालाय. हल्लीच्या मुलांना एकटंच राहायची सवय लागली. त्यांना इंटरॅक्ट करायला नको, केलं ते ईमेल करतील, चॅट करतील, व्हॉट्सअप करतील. इथे रिलेशनवर एक पुस्तक योजलंय. नाही, मला एक किस्सा ऍड करावासा वाटतोय. मी एका लेखिकेचा इंटरव्ह्यू करत होतो मध्ये. तिने सायबर पालकत्व याच्यावरती 2 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तिच्याकडनं मला इन्साइट मिळालं, मुक्ता तिचं नाव, की मुलं जी आहेत ती चॅटिंग वरती खूप चांगलं बोलतात, पण बाजूबाजूला बसून तेवढं बोलता येत नाही त्यांना. कुठेतरी ते पण आपल्याला तुमच्या नवीन पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेल. आणि रिलेशनशिप मध्ये लोकांनी कारण नसताना स्वतःला एक झोन क्रिएट करून घेतलाय, त्याच्या बाहेर पडत नाही. पूर्वी मी पटकन कोणाच्या स्वयंपाकघरात जाऊ शकतो, आता म्हणजे फोन करा, आहेत का, मी इतकी वाजता येतो, मग किती वेळ आहे, या सगळ्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा संवाद कसा वाढवायचा आणि बेसिकली हार्ट टू हार्ट कनेक्शन कसं क्रिएट करायचं, राईट, असे बरेच विषय आहेत. बघूया आता कसं पुढे लिखाण होत आहे. आता तरी तिसरं कर्णपुत्रावर काम चाललंय. मनोज दादा, वेळेचा आज खूप आपल्याला कन्स्ट्रेन्स आहेत. तुम्हालाही स्टॉल वरती जायचंय. बराच वेळ बोललो आपण. बराच वेळ बोललो. मला तुमच्याशी डिटेल गप्पा मारायच्यात फक्त कर्णपुत्रावरती. सो परत कधीतरी आपण नक्की फक्त त्या विषयावरती गप्पा मारायला भेटूया आणि आज इथेच थांबूया आणि लवकरात लवकर या पुस्तकावरती परत चर्चा करायला भेटूया. मला नक्की आवडेल. एकतर मराठी मूळच्या सर्व वाचकांना, इथल्या सगळ्या टीमला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे आणि भरपूर वाचनाचे जावो. आणि जसं मी नेहमी सांगतो की नेहमी चांगलं वाचत राहा, चांगलं ऐकत राहा, चांगलं बोलत राहा. शेवट तर झालेला आहे आपला. शेवट आपण तोंड गोड करून करूया. आमचे स्वीट पार्टनर आहेत मोदी कंदी पेढेवाले, तर प्लीज सर तोंड गोड करा. शुअर शुअर शुअर. तर मनोज दादांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत की हे वर्ष भरपूर वाचनाचे जावे. त्याच शुभेच्छा मी पुढे कंटिन्यू करतो. भरपूर वाचा, भरपूर जे काही करताय ते भरपूर करा. माझे वडील नेहमी म्हणायचे, भरपूर खा, भरपूर काम करा आणि भरपूर झोपा. ते दिवस राहिलेत की नाही मला माहित नाही, पण भरपूर वाचा, भरपूर काम करा. या शुभेच्छांसकट आज इथेच थांबतोय. परत पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन मित्राबरोबर नवीन गप्पा मारायला. जय हिंद, जय महाराष्ट्र.